सरकारवर काय बोलायला आपण आता? नाही, नक्कीच सरकारवर बोलायला खऱ्या अर्थाने सरकार राहिलेलंच नाही. सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे, हा शेतकरी कांद्यासाठी रडतोय. सरकारला शेतकऱ्यांकडे बघायलाही वेळ राहिला नाही. सरकारला फक्त हा इकडे जातोय, तो तिकडे जातोय, याच्याशी विषय राहिलेला आहे. हा शेतकरी मरायला लागला आहे, पण सरकारला शेतकऱ्याशी घेणं देणं नाही. सरकार फक्त स्वतःची खुर्ची लाल करायची बघतं. याच भाषेत मी बोलू शकतो, जास्त काही बोलू शकत नाही. पण सरकारने एक देणं ठेवलं पाहिजे. तुम्ही जशी लाडकी बहीण आणली, आश्वासनं दिली, ती लाडकी बहीण ती बाजूला राहण्यापेक्षा लाडका दाजी मरायला लागलाय, याचा जरा विचार करा, त्याची जाण ठेवा. तर बच्चू कडू सुद्धा आता सत्तेत राहणार आहे, तर शेतकऱ्यांसाठी काही नवीन विशेष नक्कीच त्याच गोष्टीवरती आम्ही प्लॅन बनवण्यासाठी आलेलो आहे. आणि बच्चू साहेब हे आता सत्तेत आहेत आणि पहिले पण त्यांची सत्ता सरकारवर होती, त्यामुळे ते सत्तेत असले आणि नसले काही त्यांना फरक पडत नाही. सरकारला फरक पडतो ते सत्तेच्या बाहेर राहिल्यामुळं. पण आता कसं आहे, ताकद झालेली आहे, शेतकरी वर्ग त्यांच्या मागे आहे. आता सरकारने जे चॉकलेट दिलं तर कर्जमाफीचं, आता ते चॉकलेट आम्हाला नको आहे, आम्हाला सरसकट कर्जमाफी पाहिजे. हा निर्णय आम्ही बच्चू साहेबांकडे देतोय. सोशल मीडियावर साबळेंचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, बच्चू भाऊ संदर्भात काय सांगाल? नाही, कसं असते, चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक नेहमीच असतात. कोण काय बोलतोय कोण नाही, ह्यापेक्षा जास्त आपण काय करतोय हे महत्त्वाचं आहे. कारण मलाही तेवढंच बोलतात तेच आहे, पण मी माझं काम कुणासाठी थांबवू शकत नाही, मला माझं करावं लागेल.